अवकाळी पावसाचा तडाखा संपूर्ण राज्यासह पुणे शहराला देखील बसल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण पुणे शहरामध्ये ही अशीच परिस्थिती पाहायला मिळते। उपनगरांमध्ये देखील ह्या संपूर्ण अवकाळी पावसाचा फटका जो पाहायला बसलेला आहे। ठिकठिकाणी चेंबरचं काम नीट न झाल्यामुळे पाणी साठलेलं आहे। सगळे रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। पुणेकर जीव धोक्यात टाकून हा सगळा प्रवास करत आहेत। सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा चौकातील जी मुलं असतील किंवा पोलीस असतील हे देखील आता पुणेकरांना वाट काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत। रस्त्यात देखील पाणी तुंबलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिकांना देखील भयभीत झालेले आहेत। ही संपूर्ण पुणे शहरामध्ये उपनगरांमध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये ही सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे। काही ठिकाणी झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहेत, ड्रेनेज तुंबलेले आहेत, रस्त्यावरती पाणी झालेलं आहे। त्याच्यामुळं चाकरमानी असतील, पुणेकर असतील किंवा पादचारी असतील त्या सर्वांना हा जो आहे तो सामना करावा लागतो आहे। पालिकेने एवढ्या दिवस केलं काय असा देखील प्रश्न आता यांच्या मनामध्ये निर्माण होतो। एकीकडे विकासाचे सगळे वारे पुण्यामध्ये वाहत असताना मात्र हा झालेला सगळा चिखल, ही झालेली वाहतूक कोंडी, पाण्याची कोंडी, पाण्याचा निचरा हे मूलभूत प्रश्न देखील आज जैसे ते आहेत पुणेकरांना पाहायला मिळतात। मेट्रोने गेलेले पुणेकर भविष्यात पुण्यात पावसाळ्यात बोटीने जातील की काय अशी परिस्थिती पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नागरिकांवर आणून ठेवली आहे। दरवेळेस पावसाळा येतो आणि दरवेळेस पुणे तुंबतं, हे आता नित्याचंच झालेलं आहे। त्याच्यामुळे याचं घेणं देखील कुणाला पडलेलं नाही। असंच परिस्थिती आज देखील अनुभवते। 1-2 तास पाऊस पडला आणि संपूर्ण पुणे शहर हे तुंबलेलं आहे। पुणेकरांची जी आहे ती पावसाने दैना उडवलेली आहे। ड्रेनेजचं काम न झाल्यामुळे, चेंबरचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे सगळी परिस्थिती आज पुण्याच्या उपनगरांमध्ये प्रमुख भागांमध्ये या पावसामुळे झाडं उन्मळून पडलेले, काही ठिकाणी लाईट्स देखील कट झालेल्या आहेत। त्यामुळे आता याला जबाबदार कोण? पुणेकर वेळोवेळी आवाज उठवतात, मात्र पालिका कानाडोळा करते। या निवडणुका झालेल्या आहेत, नगरसेवक आहेत। येत्या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती अशीच राहणार का? याच्यावर काही मार्ग निघणार? कारण ह्या कार्यकर्त्यांची धावपळ बघून प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचवणारे चौकातले कार्यकर्ते आज स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत, मात्र पालिका याच्यावरती आता त्या सगळे हे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका खरंच काही पावलं उचलणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।